काही नाही, मी थोडीफार शिकलेली आहे, मला येतंय सगळं. पण माझा मुलगा सगळं करत होता आतापर्यंत. व्यवहार त्याने मला कधी पैशाचा व्यवहार काहीच नाही करू दिला. तोच करायचा सगळा फोन पे वगैरे. पण मला तुम्ही म्हणसाल आता कुठं असतं का? अजून असतं असं. त्यांची मुलं करते झालेत ना, म्हणजे जे समजदार आहेत मुलं, त्यांच्या मम्मीला काही एक टेन्शन नसतं, सगळं माझा मुलगा करून घेईल असंच म्हणतात. आणि माझ्या मुलाकडूनच करून घ्यायचे आत्ताचे व्यवहार. तसं मी काहीच नाही केले, म्हणून मला आज माझ्या मुलाची खूप कमतरता भासली. तर तर त्यांनी मला 500 रुपये दिले आणि मी स्कॅनर दिल्यानंतर त्यांनी स्कॅनर घेतल्यानंतर मला म्हणे, काकू तुमचं पासवर्ड टाका आता. म्हणजे तुम्ही मला वेडी म्हणा, काही म्हणा, पण जे रिअल आहे ते मी आज तुम्हाला सांगते. तर मग मी ते घेतलं आणि परत काय झालं माहिती का, ते त्या वांडरने फॉर्म वगैरे घेतला आणि सांगितलं की काकू आता पण ह्याच्यावर कसं असतं माहिती म्हणे, तुम्ही सगळं प्रोसिजर पूर्ण केली, पण बॉन्डवर जोपर्यंत समोरचा म्हणजे तुमचा मुलगा हजर नाही म्हणे, तर तुम्हाला सही भेटणार नाही साहेबाची. तर त्याला मी म्हटलं, बाळा तू कसंही कर आणि काय करायचं ते कर, फक्त मला सही दे, कारण माझा मुलगा येऊ शकत नाही बाळा, मी आज सकाळची हिंडू लागले, तू मला करून दे. तर तो म्हणला ठीक आहे काकू, मी पाहतो प्रयत्न करून. तर म्हणजे त्याने काय केलं, मग 1 तास 2ची सुट्टी झाली, साहेब जेवायला गेले, 3ला साहेब आले. साहेबांनी मग तो म्हणे, काकू मी प्रयत्न करतो. त्यानं तो बॉन्ड घेतला. खूप चांगला मुलगा होता बरं का. आमच्या इथले मुलं मला खूप चांगले भेटले, माझ्या मुलासारखेच भेटले सगळेजण. तर त्यांनी तो फॉर्म घेतला, म्हणजे तो बॉन्ड घेतला साहेबाकडला आणि मला सही आणून दिली. तर मग नंतर काय झालं, मी त्याला म्हटलं, भैया तुझे किती पैसे झाले? तर तो म्हणे, काकू 250 रुपये झाले. मी त्याला 250 रुपये देऊन टाकले आणि 250 रुपये दिल्यानंतर मी त्याला स्वतःहून 100 रुपये द्यायला लागले, कारण माझं काम त्यानं करून दिलं नाही. इकडे साहेबाच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही रडून आले होते की सरांनी सही दिली नाही. सर नाही, मी डायरेक्ट सांगितलं सर की मी सही देऊ शकत नाही, पण त्या मुलांनी माझं काम केलं. आता 100 रुपयाचा काही विषय असतो. म्हटलं भैया 100 रुपये राहू दे तुला, आणि तुझ्या कामाच्या व्यतिरिक्त हे 100 रुपये तू ठेव. त्या मुलाने अक्षरशः मला ते पैसे वापस दिले, म्हणे तुमचा मुलगा देशाची सेवा करायला गेलेला आहे काकू. इतकं भारी वाटलंय ना मला काय सांगू. नाही लागत म्हणे मला पैसे, तुमचा मुलगा देशाची सेवा करायला गेला आणि त्याच्यात माझं थोडंसं योगदान असलं, मग काय झालं. खरंच सांगते, मला इतकं भारी वाटलंय ना, की मला असं वाटलंय की माझ्या मुलानं आज माझं खूप खूप नाव कमवलं. म्हणून सांगते तुम्हाला मी की मला माझ्या मुलावर खूप गर्व आहे.